नमस्कार बंधू आणि भगिनींनो, PS कॉमर्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत UDIS अपडेट. तर UDIS अपडेट आलेला आहे. अपडेटमध्ये लँग्वेज आपल्याला अपडेट करायचे 4.2.3, नंतर स्टेट नॅशनल लेवल कॉम्पिटिशन 4.3.7, डिस्टन्स होम टू स्कूल डिस्टन्स 4.3.11, हायर एज्युकेशन ऑफ फादर मदर अँड गार्डियन्स 4.3.12. तर हे आपल्याला अपडेट करायचे. ते आपण कसं अपडेट करणार ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही, PS कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा. त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा. त्याच्या समोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा. त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे. तर हा अपडेट करताना आपल्याकडे काय काय डाटा आपण माहिती अगोदर तयार करून घेणं आवश्यक आहे ती आपण पाहूया. पहिल्यांदा आपल्याला लागेल नेम, विद्यार्थ्याचं नाव लागेल. त्यानंतर लँग्वेज बिंग लर्नड, शिकत असलेल्या भाषा, तो कोणकोणत्या भाषा शिकतो ते आपल्याला माहिती पाहिजे. तर ती एक आपण कॉलम तयार करून ही माहिती तयार करून घ्यायची, मराठी, हिंदी, इंग्लिश. तर आपल्याकडे तो जेवढ्या भाषा या चालू वर्षामध्ये शिकत आहे तो ऑप्शन या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर 3 नंबरचा पॉईंट आहे पार्टिसिपेट इन स्टेट ऑर नॅशनल लेवल कॉम्पिटिशन्स. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर जसं स्पर्धेमध्ये जर सहभाग घेतला असेल तर तिथे आपण येस म्हणायचं, नाही तर नो म्हणायचं आहे. चौथा पॉईंट आपल्याला हवा आहे डिस्टन्स फ्रॉम होम टू स्कूल इन किलोमीटर. तर घरापासून शाळेचं किलोमीटरमधील अंतर आपल्याला त्या ठिकाणी हवं आहे. तर तो एक कॉलम तयार करून आपण एक पूर्ण त्या विद्यार्थ्याची ही माहिती आहे अगोदरच एका कागदावर तयार करायची आहे. हायर एज्युकेशन ऑफ मदर फादर अँड गार्डियन्स, आई वडील आणि पालकांचं जास्तीत जास्त शिक्षण किती झालं हे आपण लिहून घ्यायचं आहे. आणि जास्तीत जास्त शिक्षण ज्याचं झालं त्याचीच काय करायची, त्या शिक्षणाची नोंद करायची आहे. तर असे एवढे 5 पॉईंट आपण तयार करून घ्यायचे आणि डाटा अपडेट करायला सुरुवात करायची. तर पहिल्यांदा आपण काय करायचं आपण पाहूया. पहिल्यांदा क्रोम किंवा गुगल तुम्ही ओपन करा. तुम्हाला स्क्रीनवरती असं काहीतरी दिसेल स्क्रीनवरती. त्यानंतर तुम्ही UDIS टाईप करायचं आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, माझा ॲरो दिसत असेल त्याप्रमाणे टाईप करा आणि एंटर क्लिक करा. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन ओपन झालेली दिसेल. त्यामध्ये UDIS स्टुडंट मॉड्यूल, टीचर मॉड्यूल. तर स्टुडंट मॉड्यूलवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. स्टुडंट मॉड्यूलवर क्लिक करा आणि पुढची स्क्रीन तुम्हाला दिसेल ही अशा प्रकारची. UDIS SDMS स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम SDMS असं दिसेल. त्यानंतर स्क्रोल करून थोडंसं खाली घ्या. खाली घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन या ठिकाणी दिसेल. सिलेक्ट स्टेट टू लॉग इन. तर आपलं राज्य जे आहे ते आपण सिलेक्ट करायचं आणि नंतर लॉग इन करायचं आहे. तर इथे सिलेक्ट स्टेटच्या समोर एक ॲरो दिसतोय बघा, डाऊन ॲरो, बरोबर. तर याच्यावरती तुम्ही काय करायचंय, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल. जर महाराष्ट्र नाव पहिल्यांदा तुमचं दिसलं नसेल तर तुम्ही हा जो ॲरो आहे या इथे सुद्धा तुम्ही क्लिक करून थोडं खाली येऊ शकता आणि आपलं महाराष्ट्र स्टार्ट होतंय. म्हणजे पहिलं मध्य प्रदेश ने आणि नंतर महाराष्ट्र लगेच. तर हे महाराष्ट्र आपल्याला खाली घ्यायचं आहे आणि सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्रावरती काय करायची, क्लिक करायची. क्लिक केल्यानंतर पुढची स्क्रीन तुम्हाला अशा प्रकारची दिसेल, म्हणजे महाराष्ट्र नाव सिलेक्ट झालेलं दिसेल. त्यानंतर हा जो गो शब्द दिसतोय ना त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर पुढची स्क्रीन या प्रकारची आपल्याला दिसेल. तर युजर आयडी, आपल्या शाळेचा जो युजर आयडी आहे तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. 27 पासून सुरू होतोय. एंटर पासवर्ड, जो शाळेचा पासवर्ड जो फिक्स केलेला आहे तर तो या ठिकाणी द्यायचा आहे. कॅप्चा इथंच दिलेला असतो, तोच कॅप्चा इथे टाईप करायचा आहे. हा कॅप्चा आपल्याला जर स्पष्ट दिसत नसेल किंवा त्याच्यामध्ये शंका असेल तर आपण या रिफ्रेश बटनावरती, दिसते का बाण दिसतात बघा गोल फिरलेले, यावरती क्लिक करून तुम्ही हा कॅप्चा जो आहे तो चेंज करू शकता. आणि नंतर मग लॉग इनवर काय करायचं, क्लिक करायचं. बघा मी आता युजर आयडी तुम्हाला सॅम्पल टाकून दाखवतोय. बघा मी इथे टाकलाय 27 26. अशा प्रकारे आपला सुरू होतोय साधारणपणे महाराष्ट्राला काही ठिकाणचा. तर तुम्ही तुमचा जो शाळेचा युजर आयडी असेल 11 अंकी नंबर आहे हा, तर तो तुम्ही टाईप करायचा आहे. तर मग इथे मी 27 26 1 2 3 4 5 6 7 असे 11 अंक घेतलेले आहेत. त्यानंतर तुमचा पासवर्ड जो असेल तुम्ही टाईप करा. जितका पासवर्ड, जितके अक्षर असतील तेवढे डॉट या ठिकाणी येतात, तर ते लक्षात घ्या. त्यानंतर आपला कॅप्चा नेहमीप्रमाणे इथे दिसतोय तो या ठिकाणी टाईप करायचा. बघा मी टाईप केलाय 43FEE2 43FEE2 अशा प्रकारे टाईप केलंय. त्यानंतर लॉग इन वरती काय करायचंय, क्लिक करायचंय. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर पुढची स्क्रीन अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. आता ज्यांचं ते 2023-24 कम्प्लीट असेल तर त्यांनी यावरती काही क्लिक करायची गरज नाही. ज्यांचं अपूर्ण असेल ते आपण करू शकतो. परंतु आपण पाहत आहोत करंट इयरचं सगळं. तर हे 24-25 इथे या ऑरेंज कलरच्या बॉक्सवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला स्क्रीन या प्रकारची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शाळेची जी आहे ती या ठिकाणी दिसणार. त्याच्यावरती काय करायचंय, क्लोज या बटनावरती क्लिक करायचंय. रेड बटन मधलं क्लोज बटन दिसतंय त्यावर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तुमच्या शाळेचा UDIS कोड दिसेल. तुमच्या शाळेचं मॅनेजमेंट, स्कूल नेम सगळं या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. कोणती शाळा तुमची 1ली ते 10वी आहे का? 1ली ते 12वी आहे का? 5वी ते 12वी का? जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर इकडे खाली आपल्याला वर्ग दिसणार आहेत. क्लास, सेक्शन ABCD, बॉयज, गर्ल्स आणि ट्रान्सजेंडर वगैरे काय टोटल वगैरे ते असं आपल्याला अशा प्रकारची स्क्रीन तुम्हाला दिसेल. त्यानंतर आपलं काय करायचं आपल्याला पाहिजे तो क्लास आपण निवडायचा आहे. 1ली असेल, 2री, 5वी, 10वी, 12वी पर्यंत आपल्याला हे सगळं अपडेट करायचं आहे कारण तर तुमचा जो क्लास असेल तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. आणि त्यानंतर बघा एखादा क्लास तुम्ही सिलेक्ट करून दाखवतो तुम्हाला मी. इथे मी 12वी हा क्लास सिलेक्ट केलाय आणि पुढे बघा इथे त्या विद्यार्थ्याचा जो परमनंट नंबर आहे तो या ठिकाणी डिस्प्ले होतो स्क्रीनवरती पूर्ण. इथे मी थोडासा हाईड केलेला आहे. तर तुमच्या स्क्रीनवरती जो 7-8 अंकी जो नंबर आहे तो दिसेल. त्याच्या समोरच इथे माझा कर्सर दिसतोय तुम्हाला. दिसत असेल तर ठीक आहे. तर तिथे त्या विद्यार्थ्याचं नाव पण तुम्हाला तुमच्या वर्गातला जो विद्यार्थी असेल त्याचं नाव दिसेल. तो मुलगा आहे की मुलगी आहे तर इथे मेल फिमेलमध्ये ते दाखवलं जाईल. त्याची इथे बर्थ डेट सुद्धा असेल. बघा मला इथे 27/4/2007 बर्थ डेट दिसते आहे. आणि आता पुढे बघा त्याच्यात नॉट स्टार्टेड म्हटलंय. स्टार्टेडच्या पुढे इथे GP, EP, FP असं दिलंय. हे सगळं आपल्याला त्या विद्यार्थ्याचं काय करायचंय अपडेट करायचंय. आता पहिल्यांदा काय करायचं तुम्ही GP वरती क्लिक करा आणि ऑटोमॅटिक सगळे जे 4 ऑप्शन्स आहे आपल्याला 4 ठिकाणी जाऊन आपल्याला सेव्ह आणि अपडेट करायचे ते आपण बघणार आहोत. काय-काय बघायचं करायचंय ते अपडेट. की जेवढे पॉइंट आपण पहिल्या स्लाइडवरती पाहिलेत, की तेवढे पॉइंट तुम्ही गोळा करून ठेवा आणि नंतर हे अपडेट करायला सुरुवात करा. तुम्ही केव्हाही करू शकता. असं काही नाहीये. आज केलं काही थोडं उद्या केलं तरी चालेल. पण लवकरात लवकर आपण करणं आवश्यक आहे. तर इथे अशा प्रकारे GP वरती क्लिक करा. GP वर क्लिक केलं की पुढची स्क्रीन तुम्हाला दिसेल. बघा अशा प्रकारे पुढची स्क्रीन आपल्याला दिसत आहे. तुम्ही जो वर्ग घेतला होता 12वीचा तो इथे या ठिकाणी आलाय. कोणताही वर्ग तुमचा जो असेल तो तुम्ही घ्यायचा आहे. इथे 4 आपल्याला स्टेप आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. जनरल, एन्रोलमेंट, फॅसिलिटी आणि प्रोफाइल 4 स्टेपांना आपल्याला जायचं आहे. तर आता आपण पहिली जी स्टेप आहे याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं काहीही अपडेट करायचं नाही. तुम्ही डायरेक्ट स्क्रीन खाली घ्यायची आहे. खाली-खाली जायचंय आणि खाली तुम्हाला सेव्ह बटन दिसेल. यावरती काय करायचंय क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढची स्क्रीन दिसेल. बघा तुम्ही सेव्ह केलं की इथं पहिल्या पानावर काहीच अपडेट करायचं नाही आपल्याला. एक सेव्ह करा पहिल्याच पानावरती जनरल डाटा अपडेटेड सक्सेसफुली असं येईल. इथं क्लोज करा. क्लोज केल्यानंतर तुम्हाला परत पुढची स्क्रीन दिसेल. बरोबर? ही सेव्ह आणि नेक्स्टची. तर तुम्ही ते नेक्स्ट बटन जे दिसतंय त्यावरती काय करायचंय क्लिक करायचंय. क्लिक केलं की पुढची स्क्रीन तुम्हाला दिसेल. म्हणजे सेकंड पॉइंट जो आहे आपला एनरोलमेंट प्रोफाइल हा चालू होईल. आता या एनरोलमेंट प्रोफाइलमध्ये आपल्याला काय अपडेट करायचंय? तर आपण 4.2.3 हा मेन आपल्याला अपडेट करायचा आहे. लँग्वेज ग्रुप स्टडीड बाय द स्टुडंट. म्हणजे स्टुडंट कोणत्या लँग्वेजचा ग्रुपचा अभ्यास करतोय ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं. सिलेक्ट बटनावरती तुम्ही क्लिक करा. इथे एरोवर क्लिक करा. इथे एरोवर क्लिक केल्यानंतर पुढची स्क्रीन तुम्हाला दिसेल. बघा इथे मराठी, इंग्लिश आलंय, मराठी, हिंदी आलंय. तर काही वेळेस इथं मराठी, हिंदी, इंग्लिश असे तिन्ही भाषा तुम्हाला दिसतील. तर तुमचा जो विद्यार्थी आहे तो तिन्ही भाषांचा अभ्यास करत असेल तर तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश यावरती क्लिक करायचंय. तुमचं मराठी, हिंदी असेल तर मराठी इंग्लिशवर करा. मराठी, हिंदी असेल तर मराठी, हिंदीवर करा. आता मी इथं विद्यार्थी हा मराठी, इंग्लिश करतोय म्हणून मी मराठी, इंग्लिशवर घेणार आहे. कारण 12वीचे विद्यार्थी मराठी, इंग्लिश करतो आणि बाकीच्या हायस्कूलचे जे आहेत शक्यतो मराठी, हिंदी, इंग्लिश त्यांना तिन्ही भाषा असतात. म्हणून तो तिन्ही सिलेक्ट करायचं. एखाद्या ठिकाणी अपवाद म्हणून मराठी, हिंदी असेल त्याने मराठी, हिंदी घ्यायचं. इथे मी मराठी, इंग्लिश घेत आहे बघा. मराठी, इंग्लिशवर मी क्लिक करणार आणि त्यानंतर लगेच आपल्याला पुढची स्क्रीन दिसेल. अशा प्रकारे मराठी, इंग्लिश मी सिलेक्ट केलंय. बघा इथे ग्रीन कलरची टिक मार्क आलेली आहे. तर अशा प्रकारे हे लँग्वेज आपण सिलेक्ट केलेलं आहे. तुमची तुमच्या विद्यार्थ्याची जी असेल तर ती तुम्ही घ्या. मराठी, हिंदी, इंग्लिश असेल तर ती घ्या. जी असेल ती. त्यानंतर आता आपण खाली यायचं हे स्क्रीन. खाली आल्यानंतर शेवटचं परत पुन्हा बटन नेहमीप्रमाणे सेकंड ऑप्शन चालू आहे आपला. सेकंड पेज चालू आहे. सेव्ह या बटनावरती काय करायचंय क्लिक करायचंय. सेव्ह बटनावर क्लिक केलं की पुढची स्क्रीन तुम्हाला दिसेल. तर इथे बघा एनरोलमेंट डाटा सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज तुम्हाला दिसेल. तर हे असं आलं तर ओके म्हणायचं आणि जर समजा नाही आलं तर तुम्ही परत पाठीमागे इथे बॅक ऑटोमॅटिक बॅक करता येतं. बॅक जायचंय आणि कोणता पॉइंट भरायचा राहिलाय ते तुम्ही बघायचं. तिथे रेड कलरमध्ये अक्षर येतात. ते आपल्याला इंडिकेट करतं की हे तुमचा पॉइंट भरायचा राहिलाय. तुम्ही परत व्यवस्थित भरा. अशा प्रकारे आपल्याला ते मदत सुद्धा करतं. त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही आणि असा मेसेज सक्सेसफुली मेसेज आल्याशिवाय आपण पुढे जायचं नाहीये. एवढं मात्र लक्षात ठेवा. जर सक्सेसफुली मेसेज आला नाही तर आपलं काहीतरी भरायचं राहिलंय आणि कोणतं भरायचं राहिलं तर रेड कलरमध्ये ते आपल्याला इंडिकेट करतं. तर थोडंसं बॅक जायचं आणि परत त्या सेकंड पेजवरती काय भरायचं राहिलंय रेड कलरमध्ये आपल्याला दिसेल आणि ते तुम्ही काय करायचंय फिल करायचंय. नंतर आता हे जे नेक्स्ट बटन आहे यावरती क्लिक करा आणि आपल्याला पुढचं पेज ओपन होईल 3 नंबरचं. 3 नंबरचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अपडेट करायचं 4.3.7 हा दिसतोय माझा कर्सर फिरतोय. तुम्हाला दिसत असेल तर बरं होईल. तरी मी नंबर सांगितलाय 4.3.7 4.3.7 तिथे काय दिलंय डज द स्टुडंट अपीअर इन एनी स्टेट लेव्हल कॉम्पिटिशन, नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन
ऑर ऑलिम्पियाड्स. म्हणजे तुमचा जर विद्यार्थी तो जो ज्या विद्यार्थ्याचा डाटा आपण अपडेट करतोय तो राज्य स्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर किंवा ऑलिम्पियाडमध्ये तो त्या ठिकाणी त्याने गेममध्ये भाग घेतला आहे काय, तर इथं तुम्ही यस वर करायची क्लिक. जर घेतला असेल तर, नसेल तर काय करा, नो वर क्लिक. शक्यतो जास्त करून विद्यार्थी नो वरच आपल्याला क्लिक करावं लागणार, कारण थोडेच विद्यार्थी या ठिकाणी जात असतात. तर इथे नो वर क्लिक करा आणि परत तुमची स्क्रीन काय करायची, खाली खाली घ्यायची. खाली घेतल्याच्या नंतर तुम्हाला पुढचं खाली आल्यानंतर काय करायचंय, हा आपला 4.3.11 4.3.11 हा ऑप्शन बघायचा आहे. अप्रॉक्सिमेट डिस्टन्स ऑफ स्टुडंट रेसिडेन्स टू स्कूल, म्हणजे त्याच्या घरापासून शाळेचं जे अंतर आहे तिथे आपल्याला बघायचंय. तर इथे सिलेक्ट जे बटन आहे किंवा जो एरो आहे त्यावर क्लिक करा. तुम्हाला इथे 4 ऑप्शन्स येतील. तुमचा विद्यार्थ्याकडे तुम्ही ऑलरेडी कॉलम तयार करून सगळी माहिती डाटा गोळा करून इथे बसलेला असा आहात आणि त्यानंतर तुम्ही तो किती किलोमीटर आहे राहायला शाळेपासून ते तुम्हाला तुमच्याकडे ऑलरेडी आहे. तर इथे तुम्ही 1 किलोमीटरपेक्षा कमी असेल तर 1 नंबर ऑप्शनवर क्लिक करायचं. नंतर 3 पेक्षा कमी असेल आणि 1 पेक्षा जास्त असेल तर या 2 नंबर ऑप्शनवर क्लिक करा. नंतर 3 पेक्षा जास्त आहे आणि 5 पेक्षा कमी आहे. 5 पर्यंत तुम्ही हे 3 नंबरचा ऑप्शन घ्यायचा आणि 5 पेक्षा जास्त असेल तर हे मोर दॅन 5 किलोमीटर्स हे चौथं ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचे. तुमचं जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. मी यातलं एक आता सिलेक्ट करत आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला परत शेजारचाच पॉईंट अपडेट करायचा आहे. 4.3.12 4.3.12 कंप्लीटेड हायेस्ट एज्युकेशन लेव्हल ऑफ मदर, फादर अँड लीगल गार्डियन, म्हणजे तुमची आई, त्या विद्यार्थ्याची आई, विद्यार्थ्याचे वडील किंवा विद्यार्थ्याचे जे कायदेशीर पालक आहे त्यांचं शिक्षण या ठिकाणी नोंदवायचंय. नोंदवताना त्यांनी म्हटलं हायेस्ट एज्युकेशन, म्हणजे या तिघांपैकी आई वडील आणि पालकांपैकी कोणाचं शिक्षण जास्त आहे त्याची या ठिकाणी आपल्याला नोंद करायची. मग सिलेक्ट बटनावर क्लिक करा. सिलेक्ट बटनावर क्लिक केल्यानंतर पुढचे तुम्हाला ऑप्शन्स दिसतील. बघा इथे मी मोर दॅन 5 किलोमीटर ऑप्शन सिलेक्ट केला होता डिस्टन्ससाठी. तर तुम्हाला पाहिजे तुमच्या विद्यार्थ्याचा जो असेल तो मी 4 पैकी 1 सिलेक्ट करायचा आहे. आता इथे काय करायचं, इथे सिलेक्ट बटन आहे बरोबर. इथे सिलेक्ट बटनावरती काय करायचं, एज्युकेशनसाठी परत क्लिक करा. आपल्याला 4 प्रकारचे साधारणपणे 6 प्रकारचं एज्युकेशन आपल्याला दिसेल. तर ते आपण आता पाहूया. पुढच्या स्क्रीनवर दिसते बघा. 1 नंबर प्रायमरी, 2 नंबर अप्पर प्रायमरी, 3 सेकंडरी अँड इक्विव्हॅलंट, 4 नंबर आहे हायर सेकंडरी अँड इक्विव्हॅलंट, 5 नंबर आहे मोर दॅन हायर सेकंडरी आणि 6 नंबर आहे नो स्कूलिंग एक्सपिरियन्स. तर मित्रांनो, बंधू भगिनींनो, तर प्रायमरी म्हणजे 1 ते 4 वर्ग घेऊया आपण. अप्पर प्रायमरी म्हणजे 5वी, 6वी, 7वी या वर्गात त्यांचं आई वडील आणि पालकांचं शिक्षण झालं असेल तर तुम्ही अप्पर प्रायमरी ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सेकंडरी म्हणजे 8वी, 9वी, 10वी जर पालकांचं हायेस्ट शिक्षण असेल तर तुम्ही 3 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करा. आणि 11वी, 12वी जर त्यांचं पालकांचं हायेस्ट शिक्षण असेल 3 पालकांपैकी कोणाचंही पण, तर तुम्ही 4 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करा. आणि 12वी पेक्षा जर त्यांचं जास्त शिक्षण असेल कोणत्या तरी एक जणाचं, तर ते हायेस्ट शिक्षण घ्यायचं आणि मोर दॅन हायर सेकंडरी असा 5वा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि ज्यांचे पालक शिकलेलेच नाही, त्याला आपण अंगठेबहाद्दर असं म्हणतो, तर त्यांच्यासाठी 6वा पॉईंट आहे. शक्यतो असं होणार नाही, पहिल्या 5 मधूनच कुठला तरी एक ऑप्शन येऊ शकतो. तर आता मी या विद्यार्थ्याचा जो आहे, मी आता विद्यार्थ्याचा अप्पर प्रायमरी हा एक सिलेक्ट करणार आहे आणि तो तुम्हाला स्क्रीनवर ही ग्रीन टिक मार्क झालेली दिसेल बघा. तर अप्पर प्रायमरी मी सिलेक्ट केला आणि त्याला ग्रीन टिक मार्क आलेली आहे. नंतर आपण पुन्हा परत स्क्रीनचं खाली जायचं. खाली गेल्यानंतर परत सेव्ह बटन आहे. आता हे आपलं 3 नंबरचं पेज चालू आहे. या 3 नंबरचं पेज आपल्याला सेव्ह करायचं आहे. प्रत्येक बटन सेव्ह केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. तर सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर सक्सेसफुली मेसेज आला पाहिजे. नाही आला तर मी तुम्हाला मागे सांगितलं की ते आपल्याला कुठं क्वेरी आहे ते रेड कलरमध्ये दाखवतात. ती क्वेरी तुम्ही काढायची आहे आणि पुन्हा परत खाली येऊन सेव्ह बटन क्लिक करायचं आहे. सेव्ह बटन क्लिक केलं की तुम्हाला अशा प्रकारे मेसेज स्क्रीनवरती दिसेल, फॅसिलिटी डाटा हॅज बीन सेव्ह सक्सेसफुली. म्हणजे हा 3 नंबरचा पेज तुमचा आता व्यवस्थित सेव्ह झालेला आहे. जी काही क्वेरी आहे ती सुद्धा आता राहिलेली नाही. क्वेरी असली तर परत आपल्याला सेव्ह करत नाही, सक्सेसफुली मेसेज येत नाही आणि तो काय सेव्ह राहिले आपल्याला यायचं ते रेड कलरमध्ये आपल्याला ते अक्षरांमध्ये दाखवतात. ठीक आहे, असा मेसेज आला की तुम्ही काय करायचं, नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं. नेक्स्ट बटनवर क्लिक केलं की तुम्हाला पुढची स्क्रीन त्या ठिकाणी दिसेल. तर आता आपला ऑप्शन चालू झालेला आहे 4 नंबर प्रोफाईल. आपल्याला जे अपडेट करायचंय ते आता आपलं अपडेट करून झालेलं आहे. आता फक्त खाली यायचंय आणि कंप्लीट डाटा या बटनावरती क्लिक करायचंय. कंप्लीट डाटा बटनावर क्लिक केलं की पुढचा स्क्रीन तुम्हाला दिसेल. आर यू शुअर वॉन्ट टू कंप्लीट द डाटा, म्हणजे तुम्हाला खरंच आता हा डाटा कंप्लीट झाला आहे तुम्हाला तो सेव्ह करायचा आहे काय. तर इथे आपल्याला काय करायचंय, ओके म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे, ओके म्हणायचं आहे आणि हा डाटा मग काय होणार आहे, सेव्ह होणार आहे. आता ओके बटनावर क्लिक केलं की आपल्याला काय होईल, पुढचं स्क्रीनवरचा असा मेसेज येईल, डाटा कम्प्लिशन इज कम्प्लीट. आता आपले विद्यार्थी एकापेक्षा जास्त आहे, आपण काय करणार, नेक्स्ट स्टुडंट वरती क्लिक करणार आणि जर तुमचा शेवटचा स्टुडंट असेल तुम्ही ओके वर क्लिक करायचं आहे. पण आपण नेक्स्ट स्टुडंट करत जायचंय कारण आपल्याला अनेक विद्यार्थ्यांचा हे डाटा अपडेट करायचा आहे. तर नेक्स्ट स्टुडंटवर क्लिक करा. नेक्स्ट स्टुडंटवर क्लिक केलं की परत तुम्हाला
पुढचा जो विद्यार्थी आहे त्याची माहिती त्या ठिकाणी दिसेल आणि तिथून पुढे परत आतापर्यंत जे आपण अपडेट केलं तेच पॉईंट पुन्हा पुन्हा काय करायचे, प्रत्येक विद्यार्थ्याचे अपडेट करायचे आहे. बघा मी आता नेक्स्ट स्टुडंट वरती क्लिक करतोय, तर लगेच पुढचा स्टुडंट या ठिकाणी मला त्या ठिकाणी नाव आलेलं आहे, नंबर आलेला आहे आणि पुढचं परत जनरल फर्स्ट पेज, सेकंड पेज, थर्ड पेज सुरू झालेलं आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याचं आपण काय करायचंय, अपडेट करायचं आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शिक्षक बांधवांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.